नमस्कार. तर आपण तानाजी रणखाम यांच्या फार्मवर आलेलो आहोत. एक आधुनिक पद्धतीनं पशुपालन कशा पद्धतीनं करायचं हे सरांनी खूप छान पद्धतीनं म्हणजे इंडिकेट केलेलं आहे आणि ते यांच्या गोट्यावर जवळपास 35 ते 40 म्हशी आणि 15 ते 20 गाई याचं पशुपालन करतात. पशुपालनामध्ये वाढत्या काळामध्ये खर्च कशा पद्धतीनं कमी करायचा आणि उत्पादन कशा पद्धतीनं मेंटेन ठेवायचं हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं सांगता किंवा पशुपालनामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? आणि मेन कसं आहे कारवड कसं आहे त्याला पहिलं दूध पाजलं पाहिजे. त्याला दूध 1-3 महिने 1-3 लिटर दूध पाजलं. पुन्हा नंतर ते ॲडमिट पावडर वगैरे महिन्यापासून चालू केलं पाहिजे. त्याला हे ॲडमिट जे पावडर आहे ते महिन्यापासून चालू केलं पाहिजे. अच्छा. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे त्याचा. आता हे कालवड संगोपन करत असताना तुम्ही ह्याला किती दिवसापासून वापरलेलं आहे? 1 महिन्यापासून वापरलेलं आहे. 1 महिन्यापासून. आणि किती महिन्यापर्यंत वापरलेलं आहे? ते आत्तापर्यंत वापरलेलं आहे. पूर्ण जसं ते गाभण गेली तोपर्यंत वापरलेलं आहे. बरं. आता हे तुमची कालवड कितव्या महिन्यामध्ये गाभण गेली? ते 10व्या महिन्यामध्ये गाभण गेली. आणि ह्याची डिलिव्हरी कितव्या महिन्यामध्ये झाली? 18व्या महिन्यामध्ये. 18व्या महिन्यामध्ये. 18व्या. हां. बरं. तर आज तुम्हाला जर एखादी नवी गाय जर विकत घ्यायची असेल तर किती रुपये खर्च करावे लागतात? आता आपणच गाय आणली होती 1,10,000ला 1,20,000 रुपयाला गाय आणली होती. आज तुम्ही तेवढे पैसे वाचले नाही तर. हे एवढे पैसे कारण कसं आहे माहिती आता मला हे 1 लाख रुपयाला मागतो 18 महिन्यात. अच्छा अच्छा. म्हणजे पशुपालनामध्ये कालवड संगोपन हे काळाची गरज आहे. नाही स्वतःच तयार केलं पाहिजे ना. दुसऱ्याला किती आधी एक गाय आणली होती मी आज 4 गाय तयार झाल्या. ते 2 तरुणी ते आणखीन एक तयार करत आहे तिथे. अच्छा अच्छा अच्छा. ते 3 महिन्याचंच आहे दुसरं. बरं. त्याला पण 10व्या महिन्यात गाभण जाणार ते. बरं. आता हे कालवड तयार होण्यासाठी पूर्णतः खर्च किती आला असेल एक अंदाजे तुमच्यामध्ये? खर्च आला समजा एक 20,000 रुपये खर्च आला. कमीत कमी पैशामध्ये अतिशय उत्तम आणि आपल्या गोट्याला वातावरणामध्ये सूट करणारी कालवड जर आपण बनवली तर शेतकऱ्याला ते दुग्ध उत्पादनासाठी फायदेशीर तर होतं. आपण कारवड बनवली तर फायद्याचंच आहे ना. आज 6 लाख रुपये घालण्यापेक्षा जर आपण स्वतःची जर कारवड बनवली तर लाख रुपये फायदाच आहे ना. 20,000 रुपये तुम्ही खर्च केलो लाख रुपये वाचले ना. 20च्या जागी 25 लाख कारवड आपले 25 लाख लाख रुपये वाचले. आणि मेन स्वतःची काय तयार आहे विकत आणायची गरज नाही आपल्याला. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना यामधून काय संदेश द्या किंवा तुम्हाला काय वाटते किंवा कालवड संगोपन करून शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं प्रॉफिटमध्ये आलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी कालवड तयार करण्यावर कशा पद्धतीनं भर दिला पाहिजे? कारवड तयार केली पाहिजे. कारवड तयार करते वेळेस त्याला पहिलं दूध पाजलं पाहिजे. दूध पावडर वगैरे जे तुमचे ॲडमिन आहेत आणखीन कोणतं पण आहे ते दिलं पाहिजे त्यांना. अच्छा. ॲडमिन तर आम्हाला रिझल्ट चांगला आहे 1 नंबर. आता मी दुसऱ्या पण वस्त्राला त्या इकडे पण वस्त्र आहेत बघायचे त्या वस्त्राला पण ॲडमिन चालू आहे सध्या.